डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि लगेचच निर्णयांचा धडाका लावला। त्यातील ज्या निर्णयाची सर्वाधिक चर्चा आहे तो निर्णय म्हणजे जन्मसिद्ध नागरिकत्वाचा। व्हिसावर असलेल्या आणि पती अमेरिकन नागरिक नसलेल्या महिलेची प्रसूती अमेरिकेमध्ये झाली तर यापुढे बाळाला तिथलं नागरिकत्व मिळणार नाही, असा अध्यादेश ट्रम्प यांनी काढला। अमेरिकेमध्ये मुख्यत्वे मेक्सिकोपासून मोठ्या संख्येनं बेगायची घुसखोरी होते। अशा दाम्पत्यांना मुलं झाल्यावर त्यांना कायद्यानं अमेरिकेचं नागरिकत्व मिळतं। हे रोखण्यासाठी खरं तर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला, मात्र अनेक अनिवासी भारतीयांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की हा जो अधिकार होता की जो कोणी अमेरिकेच्या भूमीवर जन्मेल, आपल्याकडचे पण लोक अमेरिकेला जातात, नवरा बायको भारतीय असतात, पण आग्रहाने मुलं अमेरिकेत जन्माला घालतात, स्वतःच्या आई वडिलांना सासू सासऱ्यांना तिकडे बाळंतपण करायला घेऊन जातात, कारण मुलाला अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं तर एक जरा त्याचं फ्युचर सिक्युअर व्हायला, त्याचं भविष्य सुरक्षित व्हायला मदत होते वगैरे असा विचार केला जातो। आता भविष्यात तो किती लागू पडेल, कारण अमेरिकेतच जे लाटा येत आहेत जात आहेत ते बघता हे किती लागू पडेल कल्पना नाही, पण हा विचार सगळेच लोक करतात। पण ते करायचं तर घटना दुरुस्ती करावी लागेल अमेरिकेत, अर्थात त्याची तयारी ट्रम्प यांची। दरम्यान ट्रम्प यांनी अध्यादेश काढलेला असला तरी सुद्धा नागरिकत्वाचा निर्णय कायमस्वरूपी करणं इतकं सोपं नसणार आहे आणि आम्ही असं का म्हणतोय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर। नागरिकत्वाचा निर्णय कोर्टात अडकण्याची शक्यता आहे। अमेरिकेमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला नागरिकत्व मिळेल असं अमेरिकन घटनेच्या 14वी घटना दुरुस्ती म्हणते। ट्रम्प यांचा ताजा निर्णय 14व्या घटना दुरुस्तीच्या परस्पर विरोधात आहे। त्यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान मिळणार हे जवळपास निश्चित आहे। आई वडील बेकायदेशीररित्या अमेरिकेमध्ये आले म्हणून बाळाला नागरिकत्व नाकारायचं असं घटनेमध्ये कुठेही लिहिलेलं नाही। अमेरिकेमध्ये कायदेशीररित्या शिरले असतील तर घटना लागूच होत नाही, ट्रम्प सरकारची ही भूमिका आहे। अमेरिकन सरकारची भूमिका कोर्टामध्ये टिकणं कठीण आहे असं अनेक घटनातज्ञांचं मत आहे। घटना दुरुस्ती करायची झाली तरी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या 2/3 खासदारांची मंजुरी गरजेची असणार आहे। तसंच 3/4 राज्यांकडून घटना दुरुस्तीला मंजुरी मिळणंही आवश्यक असणार आहे। आणि आता वेळ झाली आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याची। आपला दुसरा प्रश्न ट्रम्प यांच्या मोठ्या निर्णयाशीच निगडीत होता। पाहूया एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्यावर काय कौल दिलेला आहे, त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनलेले डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरतील का? 30,000 मतं यूट्यूबवर आलेली आहेत आणि त्यामध्ये 69% लोक म्हणत आहेत की होय आणि 31% लोकांनी नाही म्हटलेलं आहे। यानंतर एक्सवर जो पोल नोंदवला गेलेला आहे त्यामध्ये 47% नागरिकांना असं वाटतं की होय ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरतील, तर 53% लोकांना असं वाटत नाही। इन्स्टावर जो कौल दिलेला आहे त्यानुसार इन्स्टावरचे प्रेक्षक म्हणत आहेत 79% लोकांना होय असं वाटतंय, तर 21% लोकांना ट्रम्प भारतासाठी फायदेशीर ठरणार नाहीत असं वाटतं। तर फेसबुकवर जो कौल आलेला आहे त्याच्यानुसार होय असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचं प्रमाण आहे 79%, तर नाही असं म्हणत आहेत 21% प्रेक्षक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।